मॉर्निंग स्टुडंट, आपण मागच्या तासिकेमध्ये प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शल कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आणि त्यांचे मुद्दे, त्याचबरोबर लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आणि त्यांचे मुद्दे अभ्यासले. आणि अर्थशास्त्राच्या शाखा की जी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कुठल्या व्याख्या आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आता आपल्याला अभ्यासायचं आहे की जी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातं किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. तर अर्थशास्त्राच्या शाखांमध्ये सर रॅगनफिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राच्या 2 शाखेमध्ये विभागणी केली. किती शाखेमध्ये? 2 शाखेमध्ये. तर त्यामधली एक शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. हे शब्द ग्रीक शब्द मॅक्रोस व मॅक्रोस यापासून आले आहेत. मॅक्रोस आणि मॅक्रोस हे शब्द ग्रीक शब्दापासून आलेले आहेत आणि रॅगनफिशनी या शब्दांचा उपयोग केला आहे. म्हणजे 2 शाखेमध्ये अर्थशास्त्राची विभागणी केलेली दिसून येते. तुमच्यासाठी प्रथमच हे शिकायला आहे, अभ्यासायला आहे. त्याच्यामुळं शाखाची 2 म्हणजे अर्थशास्त्रीय अभ्यासक्रम किंवा अर्थशास्त्रीय पूर्ण परिपाठ हा 2 शाखेमध्ये अभ्यासला गेला किंवा 2 गटामध्ये 2 शाखेमध्ये त्याची विभागणी केली गेली. की जी पहिली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी आहे स्थूल अर्थशास्त्र. मग आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म कशाला म्हटले जाईल? आपण साधारणतः जर लक्षात सूक्ष्म हा शब्द घेतला तर कमीत कमी होतो. पण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो त्यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो किंवा म्हटल्या जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय की लहानात लहान घटक, जो घटक लहान आहे, लहान पद्धतीने अभ्यासला जातो, कमी पद्धतीने अभ्यासला जातो, ज्याचा लहानातून लहान पद्धतीने विचार केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो किंवा त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे अभ्यासतो. म्हणजे कोणी 2 गटामध्ये विभागणी केली? रॅगनफिश. कोणत्या साली? 1933 साली रॅगनफिशने अर्थशास्त्राला 2 गटामध्ये विभागलं. एक गट म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरा गट म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. या 2 गटामध्ये विभागणी झाल्यानंतर आपण शिकत आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतात. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते, लहानात लहान घटकाचा अभ्यास करते, लहान घटकापासून सुरुवात करते, आधी लहान घटकाचा विचार करते आणि लहानात लहान कमीत कमी घटकाचा अभ्यास करून सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यालाच सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात किंवा म्हटल्या जाते. कोणाच्या मते? रॅगनफिशच्या मते. यानंतर जे व्याख्या आहे ती म्हणजे केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. आधी आपण रॅगनफिशची थोडक्यात व्याख्या बघितली, अभ्यासली. आता केनेथ बोल्डिंग यांचं मत सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल काय आहे? तर केनेथ बोल्डिंग असे म्हणतात किंवा केनेथ बोल्डिंग असे सांगतात की विशिष्ट उत्पादन, विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट वैयक्तिक किमती, विशिष्ट वेतन, विशिष्ट उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. हे कोणाचं मत आहे? तर हे केनेथ बोल्डिंग यांचं मत आहे. केनेथ बोल्डिंग हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल एक व्याख्या केली, संकल्पना केली. ती म्हणजे अशी की जी वस्तू आहे, जे उत्पादन आहे, जी संस्था आहे, म्हणजेच काय की विशिष्ट उत्पादन, विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वैयक्तिक वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. यांनी या पद्धतीने व्याख्या केली. सर्वात प्रथम जेव्हा आपण अर्थशास्त्र शिकतो त्या अर्थशास्त्र शिकण्याबरोबरच आपल्याला प्रत्येक अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या
संकल्पना ही लक्षात घ्यायची असते आणि ही व्याख्या पाठ करून अभ्यासायची असते की जेणेकरून आपल्याला पूर्ण सिलेबस जो आहे, पूर्ण सिलेबसचा जरी आपण विचार केला तरी आपल्याला अर्थशास्त्राच्या संकल्पना आणि त्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितल्या हे जर एवढं जरी लक्षात ठेवलं तर आपण बराचसा सिलेबस अर्थशास्त्राचा हा पूर्ण करीत असतो. मग मी तुम्हाला सर्वात आधी रॅगन फिशनी सांगितलेली व्याख्या सांगितली सूक्ष्म अर्थाबद्दल. म्हणजे काय, थोडक्यात जर आपण संकल्पना व्याख्या पाठ केल्या तर आपला पूर्ण अभ्यास त्या व्याख्यांवर डिपेंड असतो की म्हणजे आपल्याला या प्रकरणामध्ये या अर्थशास्त्रज्ञांनी काय सांगितलं हे लगेच ताबडतोब लक्षात येते. केव्हा की जेव्हा आपण व्याख्या पाठ केली तेव्हा. मग रॅगन फिशनं असं सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा, वैयक्तिक आर्थिक वर्तनांचा अभ्यास केला जातो, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. आणि परत जे दुसरे केनेथ बोल्डिंग अर्थशास्त्रज्ञ यांनी काय सांगितलं की ज्या ठिकाणी विशिष्ट उत्पादन, विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. या ठिकाणी काय लक्षात येते की विशिष्ट उत्पादन असेल, विशिष्ट संस्था असेल की जे एक वेगळी संस्था आहे, छोटी संस्था आहे, छोटा उद्योग आहे, छोटं वेतन आहे, यापासून सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासाला सुरुवात करते. एखाद्याचं 1 लाख रुपये वेतन आहे महिन्याचं आणि एखाद्याचं 5,000 रुपये वेतन आहे महिन्याचं. एका कर्मचाऱ्याचं वेतन 5,000 आहे आणि एका कर्मचाऱ्याचं वेतन 1 लाख रुपये आहे. किंवा एका उद्योग करणाऱ्या उद्योग चालकाचं वेतन महिन्याचं 10,000 रुपये आहे आणि दुसऱ्याचं मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकाचं वेतन हे 3,000 रुपये आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र 10,000पासून किंवा मोठ्या व्यवस्थेपासून किंवा मोठ्या भागापासून सुरुवात न करता कमीत कमी लहानात लहान घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं हे लक्षात घेणं गरजेचं असतं. की सर्वात महत्त्वाची संकल्पना आपल्या डोक्यामध्ये फिट पाहिजे की सगळ्यात महत्त्वाची संकल्पना कोणती की सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर अभ्यास अर्थशास्त्र करत असेल, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ते सांगितलं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं, विशिष्ट पेढींचा अभ्यास करतं, विशिष्ट संस्थांचा अभ्यास करतं, विशिष्ट घटकाचा अभ्यास करतं. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान घटकांचा, लहान वेतनाचा, लहान उद्योग पेढ्यांचा, लहान किमतीचा अभ्यास केला जातो. उदाहरण आणखी एक सांगितलं जाईल की जर एखादा आजारी व्यक्ती आहे तर त्या आजारी व्यक्तीला जर कुठला आजार झालेला आहे, टायफॉइड असेल, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, इतर काही असेल तर ते कशापासून माहिती होतं आपल्याला तर आपण त्याच्या ब्लडचं, रक्ताचं सॅम्पल घेतल्यानंतर आपल्याला माहिती होतं की याला मलेरिया आहे, डेंग्यू आहे वगैरे 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 इत्यादी याला आजार झालेला आहे किंवा हा आजार याला झालेला आहे. तर ते केव्हा पूर्ण बॉडी आपली मशीनमध्ये किंवा कुठल्या तरी मशीनच्या सहाय्याने आपली पूर्ण बॉडी चेक केल्या जात नाही आजार चेक करण्यासाठी, तर आपल्या छोट्याशा ब्लडचं सॅम्पल घेऊन आपल्याला कुठला आजार आहे हे निश्चित केलं जातं. तर तो जो अभ्यास केला जातो आजारी व्यक्तीचा हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. म्हणजे लहान घटकाचा, लहान वस्तूचा, लहान ब्लडचा आपला म्हणजे थोड्याशा ब्लडच्या थेंबांनी हे माहिती होतं की आपल्या बॉडीला कुठला आजार झालेला आहे किंवा आपल्याला एखाद्या आजारी व्यक्तीला मलेरिया आहे, टायफॉइड आहे, डेंग्यू आहे कशा माध्यमातून कळतं की का सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर ते आपल्याला कळतं की समोरच्या व्यक्तीला कुठला आजार झालेला आहे. जर एखादी शाळा असेल त्यामध्ये 40 विद्यार्थी एका वर्गामध्ये असतील, 60 विद्यार्थी एका वर्गामध्ये असतील तर आपल्याला गणना करत असताना आपण 1, 2, 3, 4, 5 पासून करतो. एका विद्यार्थ्याला जे करायचं आहे त्या अनुषंगाने आपण इतर विद्यार्थ्यांचा अभ्यास करत असतो. ज्या अर्थी एका विद्यार्थ्याचा विचार केला जातो तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो. आणि पूर्ण पिढ्यांचा एखादी जर बँकेची शाखा असेल आणि त्या एका वैयक्तिक शाखेचा जर विचार केला जात असेल तर तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास होतो, तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास होत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानात लहान घटकाचा, वैयक्तिक घटकाचा, वैयक्तिक किमतीचा, वैयक्तिक वेतनाचा, वैयक्तिक पेढीचा, वैयक्तिक संस्थांचा अभ्यास केला जातो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे किंवा हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना आहेत. त्यामध्ये पहिलं आहे गरजा. मग मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
आता या मूलभूत संकल्पनांमध्ये की ज्या महत्वाच्या संकल्पना वाटल्या त्या मूलभूत संकल्पनांमध्ये सर्वात पहिली आहे आपली गरज, म्हणजेच काय की गरजा. आता मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या, गरजेची संकल्पना करणे ही कठीण असते. म्हणजे गरज ही मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहे. ही अमर्यादित गरजेची व्याख्या करणं आपल्यासाठी कठीण आहे. त्या मानवाच्या जाणीवेतून होता. गरज ही काय आहे, मानवाची वैयक्तिक गरज असते. प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक गरज असते. जेवणाची जरी गरज असली तरी प्रत्येक व्यक्तीची ही वैयक्तिक गरज असते. वैयक्तिक गरजेतूनच आपल्याला गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. प्रत्येक व्यक्तीला ही आपापली ठराविक स्वतःची वेगळी गरज असते. ती म्हणजे कशी की प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाच्या गरजा ह्या अमर्यादित असू शकते. प्रत्येकाची गरज याविषयी व्याख्या करणे कठीण आहे. अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच गरज होय. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून समाधान, जर आपल्याला त्या गरजेविषयी समाधान लाभलं, त्याची जाणीव झाली, तर मग ती गरज पूर्ण झाली. गरज पूर्ण केव्हा होईल, जेव्हा एखादी गरज आपली भागली आणि त्या भागण्याची समाधान जर आपल्याला मिळलं. पाणी पिलं, एक घोट पिलं, एक ग्लासभर पिलं, पण त्याचं समाधान आपल्याला झालं, म्हणजेच आपली तहान भागली, त्याची जाणीव आपल्याला झाली, म्हणजेच गरज. मग अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा अर्थशास्त्रीच्या दृष्टीतून समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय, असं आपल्याला गरजेची संकल्पना सांगता येईल. तर नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. मानवी गरजा वाढवण्यासाठी मुख्य 2 कारणे आहेत. एक नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा, आणि दुसरी लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. आता राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा, राहणीमान सुधारायला पाहिजे. मुख्य कारण कोणतं आहे की राहणीमान जो आहे, आपल्या परिस्थिती बदलली की आपल्या राहणीमानाच्या दर्जाची सुधारण्याची इच्छा काय अशी बदलायला पाहिजे. आणि नंबर 2 लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. लोकसंख्येमध्ये जर वाढ होत असेल तर आपली गरज सुद्धा बदलते, परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलली की आपोआप आपली गरज ही बदलायला सुरुवात होते. आता यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे गरजांची वैशिष्ट्ये. तर ही गरजांची वैशिष्ट्ये आपण पुढच्या व्हिडिओ तासिकेमध्ये बघू. आणि आतापर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या 2 व्याख्या, एक रॅगनफिशने अर्थशास्त्र हे 2 गटामध्ये विभागणी केली. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या रॅगनफिशने केली. सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक आर्थिक वर्तनांचा अभ्यास करतं. आणि केनेथ बोल्डिंगच्या मते विशिष्ट उत्पादन, विशिष्ट संस्था, विशिष्ट किंमत, विशिष्ट वेतन, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्याच्यानंतर आपण मूलभूत संकल्पना पाहिली, ती म्हणजे गरज ही अमर्याद असते. मानवाच्या जाणीवेतून पूर्ण होणारी समाधान जे असतं त्याला आपण गरज म्हणू. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं की समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. आणि या गरजेचे 2 मुद्दे आहेत, ते म्हणजे नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. दुसरी म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. हा सगळा अभ्यास आपण या तासिकेमध्ये अभ्यासला. आता दुसऱ्या तासिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे गरजांची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण दुसऱ्या तासिकेमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.